स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत आणि सद्य परिस्थितीमध्ये एनडीए ही आघाडीवर आहे. स्पष्ट बहुमताकडे एनडीएची वाटचाल या ठिकाणी पाहायला मिळते. काँग्रेस मात्र या ठिकाणी कमकुवत होताना पाहायला मिळत आहे आणि त्याचीच कारण मीमांसा करण्याचा आपण प्रयत्न करतोय. काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सर आपल्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्याबरोबर आहेत. इतरही मान्यवर या चर्चेमध्ये आपल्याबरोबर असतील. आपण त्या अगोदर एक मूळ सद्य परिस्थितीवर आपण नजर टाकली, आकडेवारीवर नजर टाकली. सर, कुमार केतकर सर, मुळात भाजप यशस्वी का होत आहे? म्हणजे या ठिकाणी बिहारमधले निकाल असो किंवा मध्य प्रदेशातल्या 28 जागांचे निकाल असो, या दोघंही निकालांकडे जर बघितलं तर सातत्यानं तुम्ही नोटबंदीपासून तर आत्तापर्यंतच्या कोरोनापर्यंत विरोधकांनी अनेक मुद्दे मांडले आणि अशाही परिस्थितीत भाजपच्या पारड्यात मत जाणं यामागचं काय कारण आहे? या कसं बघताय याकडे तुम्ही? मला असं वाटतं की एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की काँग्रेसच्या संबंधात तुमचा जो प्रश्न आहे, 1990 पासून आतापर्यंत गेल्या 30 वर्षात काँग्रेस बिहारमध्ये अस्तित्वात जवळजवळ नाही, म्हणजे सत्तेच्या दृष्टिकोनातनं. त्यामुळे गेल्या 30 वर्षात जो पक्ष सत्तेच्या संबंधात आलेलाच नाही आघाडीवरती, त्याला आता 20 जागा मिळणं का 15 जागा मिळणं हा अकॅडमिक चर्चेचा मुद्दा होतो. त्या जास्त मिळाल्या तर अर्थातच आनंदाची गोष्ट होती, कमी मिळाल्या तर फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण ते सत्तेपासून 90 सालपासून पूर्णपणे दूर आहे. 1985 ते 1989 एवढाच काळ काँग्रेसचा केंद्रामधल्या सत्तेचा होता. 90 मध्ये ज्या वेळेला 90 म्हणजे 90च्या ऑक्टोबरमध्ये ज्या वेळेला लालू प्रसाद यादव यांनी एल के अडवाणींना अटक केली रथयात्रेच्या संबंधात, ती समस्तीपूरला आलेली असताना, तेव्हापासून वातावरण बदलायला लागलं आणि किंबहुना लालू प्रसाद जे निवडून आले ते त्या पार्श्वभूमीवर आले, म्हणजे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडून आले. 90 साली असेल, 95 साली असेल, पुढे असेल. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा बेस हा त्याच्यानंतरचा आहे, हा तोपर्यंतचा बेस नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची वाढ ही आपल्याला त्याच्यानंतरच दिसते बिहारमधली. नाहीतर 1985 मध्ये त्यांचे खासदार फक्त 2च होते. त्यामुळे मुद्दा असा की एखाद्या पक्षाची पिछेहाट एखाद्या विशिष्ट वातावरणात होणं हे थोडंसं स्वाभाविक आहे. हा संदर्भ अशासाठी दिला, मला इतिहासात जायची इच्छा नाही, नाही तर अकोलकर म्हणतील मी ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत चाललोय, तसं नाही म्हणतोय मी एवढंच म्हणतोय की 90 साली लालकृष्ण अडवाणींना रथयात्रे संबंधात अटक झाली. 92 मध्ये बाबरी मस्जिद पडली आणि 92 मध्ये बाबरी मस्जिद पडल्यानंतर 95 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं महाराष्ट्रात राज्य आलं. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा जर ग्राफ काढला, जर आलेख काढला, तर तुमच्या लक्षात येईल तो 92 पासून सुरू होतो नव्याने. जरी 85 मध्ये त्यांना 2 जागा होत्या आणि काही प्रमाणात 90ला वाढल्या, तरी त्यांचा खरा आलेख जो वाढतोय तो 92 नंतर वाढतोय. 95ला पहिला पुरावा, 98ला वाजपेयी सत्तेत आले, पुन्हा 99ला सत्तेत आली आणि मधल्या काळात जरी काँग्रेस सत्तेत आली असली, म्हणजे त्यांची आघाडी युपीएची आलेली असली, तरी भारतीय जनता पक्षाचा ग्राफ वाढतच होता. तो ग्राफ का वाढत होता, मला वाटतं या स्पष्टीकरणानंतर अतिशय उघड होईल की मुख्यतः त्याचा पाया जो आहे तो आपल्या समाजाचं जे पोलरायझेशन झालंय, ध्रुवीकरण झालंय, ते धर्मीय झालेलं आहे आणि आपल्याला केवळ स्थलांतरित आणि बेकारी आणि अर्थव्यवस्था किती दिली झाली आहे एवढ्यावरनं असं वाटतं की लोकांचे मुख्य प्रश्न ते आहेत. लोकांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, लोकांचे सोशॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आणि लोकांचे इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स यात खूप फरक असतो. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स मध्ये धर्म आणि जात महत्वाचे असतात. गेल्या काही वर्षामध्ये धर्म खूप महत्वाचा झालाय. आता कोणीही, नाही तर केशव उपाध्याय म्हणतील आता कोणीच मतदान धर्माच्या नावावर मानलं नाही. तर भारत माता की जय हा पण एक प्रकारे धार्मिक प्रचार असतो, राम जन्मभूमी हा पण एक धार्मिक प्रचार असतो, पण ते त्याला धार्मिक म्हणणार नाहीत, ते आपण सोडून देऊया. आपण एवढंच म्हणूया की धर्मभावना ही 1992 नंतर सबंध उत्तर भारतामध्ये ज्या पद्धतीने रुजवली गेली, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं यश आहे. त्याचा प्रतिवाद काँग्रेस काय कोणताही सेक्युलर पक्ष करू शकणार नाही. लोक फक्त काँग्रेसबद्दल बोलतात, परंतु बंगालमधनं कम्युनिस्ट पक्ष उखडला गेला, त्रिपुरामधनं कम्युनिस्ट पक्ष उखडला गेला आणि ते सुद्धा सेक्युलर पक्ष होते. ते का उखडले गेले ह्याची आपण चर्चा करत नाही. याच्यावरून लक्षात येईल की साऊथमध्ये कोणत्याही प्रकारे कर्नाटक सोडलं तर भारतीय जनता पक्षाचा जोर नाही. हाच सोशल मीडिया, हीच प्रचार यंत्रणा, हाच प्रमुख प्रधानमंत्री, हेच पक्षाचं सगळं राजकारण. पण साऊथमध्ये कर्नाटक सोडतात, त्यांना कुठेही स्थान मिळत नाही. केरळमध्ये 20 पैकी 19 जागा या काँग्रेसला मिळतात. तेव्हा माझ्या मते अशा प्रकारे निष्कर्ष काढून ते सार्वत्रिक निष्कर्ष आहेत अशी आपण चर्चा करूया नको. जनता पक्षाने आणीबाणी उखडून काढली असं म्हणत होते, त्यावेळेला सुद्धा खालच्या 4ही राज्यांमध्ये कर्नाटक सकट 139 पैकी 132 का 129 पैकी 122 जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या आणि फक्त 6 किंवा 7 जागा
जनता पक्षाला मिळाल्या होत्या. त्यामुळे ह्या पक्षांच्या पाठीमागे ज्या ज्या शक्ती असतात त्या शक्तींच्या मार्फत त्या शक्तींचा कसा वापर करायचा हे तंत्र मात्र भारतीय जनता पक्षाला नक्की कळलेलं आहे. ध्रुवीकरणाचा फायदा कसा घ्यायचा हे तंत्र त्यांना कळलेलं आहे. तेच तंत्र ते आता बिहारमध्ये अप्रत्यक्ष वापरतात, राम जन्मभूमी भारत माता की जय शब्द वापरून, आणि तेच आता ते बंगालमध्येही वापरणार आहेत. याचा अर्थ त्यांचा विजय होईल किंवा नाही हा प्रश्न नाही, त्यांचा का झाला प्रभाव हा तुमचा प्रश्न होता, त्याचं हे उत्तर आहे. अगदी. कुमार केतकर सर, याच अनुषंगाने तुम्ही पश्चिम बंगालच्या येत्या निवडणुकांचा उल्लेख केला. हा जो प्रभाव आहे बिहार निवडणुकांचा, हा येत्या काळामध्ये कशा स्वरूपात परिवर्तित होताना पाहायला मिळेल, तो पुढे जाताना पाहायला मिळेल, या अनुषंगाने मी केशवजी तुमच्याकडे येणार आहे. पण त्या अगोदर मी प्रकाश अकोलकरांकडे जातो. प्रकाश अकोलकर जी, बिहार निवडणुकांचे निकाल आणि ज्या स्वरूपाचे चित्र स्पष्ट होत आहे, कसे परिणाम होतील येत्या काळातल्या निवडणुकांवर? कारण साधारण 5 राज्यांमध्ये येत्या वर्षभरामध्ये निवडणूक होणं अपेक्षित आहे. कसं बघता याकडे? पक्षासाठी होईल. त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झिट पोलनी काहीही सांगितलं, प्रचारात चित्र काहीही दिसलं, तरी भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष थेट मतदारांपर्यंत पोचू शकणारा पक्ष आहे. तेच काम ते जे बिहारमध्ये केलं, जे आपलं सगळं मगाशी चर्चेत आलं की सरकारी योजना असोत, शिधा वाटप असोत, त्याची माहिती घराघरातल्या आणि विशेषतः महिलांपर्यंत नेऊन पोचवणं, हे जे काम कार्यकर्ते करणारे आहेत त्यांना प्रचंड मोठा हुरूप पश्चिम बंगालमध्ये येणार आहे. अर्थात पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारचं केडर कम्युनिस्टांकडे पण आहे आणि काही प्रमाणात तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याकडे पण आहे. पण ते सगळं विस्कळीत झालेलं आहे. कारण गेल्या 6-7 वर्षामध्ये जी BJPची त्सुनामी आणलेली आहे किंवा ती अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने अंमलात आणली त्यांनी, बूथ पॅटर्न्सपर्यंत ते थेट पन्ना प्रमुखांपर्यंत, या सगळ्या माध्यमांचा वापर करून पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जर काही वेगळे निकाल लागले, तर आश्चर्य वाटायला नको. याचं कारण असंच आहे की बिहार जवळपास आपल्या हातातून गेलं असं चित्र असताना ते आता जात नाही आहे असं स्पष्ट झालेलं आहे. ही एवढी मोठी गोष्ट आहे देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने. कारण बरोबर गेल्या नोव्हेंबरमध्येच जेव्हा महाराष्ट्र भाजपच्या हातून गेलं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना कसं फ्रस्ट्रेशन आलं होतं, विशेषतः महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, आणि त्यामुळे ते रोज काय काय करत होते ते आपण बघत होतो. आता त्या कार्यकर्त्यांना सुद्धा अन्य राज्यातल्या सुद्धा, अर्थात अन्य जे 4 राज्यांमध्ये निवडणूक आहेत त्यातलं एक प्रमुख राज्य तामिळनाडू आहे, तिथे भाजपचा काहीच स्टेक नाही आहे. बाकीची राज्य अगदी छोटी आहेत. त्यामुळे अमित शहा यांनी हे दाखवूनच दिलेलं आहे की बिहारचं काही हो, माझं लक्ष म्हणजे टार्गेट या अर्थाने, नुसतं लक्ष म्हणजे नजर या अर्थाने नव्हे, तर माझं टार्गेट बिहार आहे. त्यामुळे इकडे बिहारचा शेवटचा चरण चालू असताना, शेवटचा दिवस असताना नितीश कुमार किंवा अन्य कोणाच्या प्रचाराच्या ह्याच्यात न उतरता अमित शहा स्वतः प्रकृती किंवा अन्य कामकाजाची पर्वा न करता तिथे जाऊन पोचले होते. त्यामुळे त्यांचं पुढचं उद्दिष्ट हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचा खूपच मोठा फायदा हा भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यात होईल असं वाटतं. अगदी. पश्चिम बंगालमध्ये याचा निश्चितपणे उत्साह वाढवण्यामध्ये फायदा होताना पाहायला मिळेल. आपण श्रीराम पवार सरांकडे जाऊयात. श्रीराम पवार सर, बिहार निवडणुका कोरोना नंतरच्या काळामध्ये मुळात राजकीय विस्कटलेपण येईल आणि त्यातून खूप वेगळे असे लोकमत जे आहे ते समोर येताना पाहायला मिळेल, अशा स्वरूपाचं विश्लेषण होत होतं. मात्र कोरोनाच्या या संकट काळानंतरही खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय पटलावरचे बदल हे काही पाहायला मिळत नाही आहे. आणि तुम्ही याचे परिणाम पुढच्या राजकीय भवितव्यावर कसे बघताय? श्रीराम पवार सरांशी या ठिकाणी संपर्क तुटलेला. मी मृणालिनी नाणेवाडेकरांकडे जातो. मृणालिनीजी, तुम्ही कसं बघतात? कारण पोस्ट कोरोना ज्या स्वरूपाचं जग असेल त्यामध्ये राजकीय स्थित्यंतरही खूप मोठ्या प्रमाणावर होतील अशा स्वरूपात बघितलं जात होतं. ते आपण अमेरिकेत पण बघितलं आणि तसे परिणाम हे महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये पाहायला मिळतील अशी एक विश्लेषण होतं. बिहार निवडणुकांमध्ये मात्र तसे काही खूप मोठे बदल दिसत नाहीये. काय कारण वाटतं? मला असं वाटतं, एकतर भारतातला मृत्यूदर कोरोना काळातला जागतिक पातळीशी तुलना केली तर बऱ्यापैकी कमी आहे. हा मुद्दा मोदींच्या समर्थनार्थ मतदारांनी विचारात घेतला असेल. निलेशजी, आपण मुंबईत राहतो. मुंबई पुणे या टापूमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत वाईट होती, पण बाकी संपूर्ण देशामध्ये ती इतकी वाईट नव्हती असं जे लोक म्हणतात ते कदाचित खरं असेल, हेही निकालांनी दाखवलं. दुसरं असं की निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री म्हणून देशाची
धुरा सांभाळतात त्या पॅकेज देण्यात अत्यंत अयशस्वी झालेल्या आहेत. ते कोणत्याही प्रकारे त्यांचे जे प्रयत्न आहेत ते नागरिकांपर्यंत नीट पोहोचवू देखील शकलेल्या नाही आहेत. पण त्याच वेळेला मोदींनी जे स्वस्त धान्य लोकांना उपलब्ध करून दिलं, त्या प्रकारचे आदेश दिले, ते लोकांना आवडत आहेत असंही दिसतंय. बिहारमुळे मला असं वाटतं पश्चिम बंगालवर फार मोठा परिणाम होईल. पश्चिम बंगाल जिंकणं हे अमित शहांचं स्वप्न आहे. भारतीय जनता पक्ष अत्यंत हुशार, चाणाक्ष आणि धूर्त पक्ष आहे. त्यामुळे ते संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालमध्ये उतरतील. पश्चिम बंगाल ते जिंकू शकतील का हे पाहणं बिहारपेक्षाही जास्त उत्सुक्याचं आहे. पण त्याचबरोबर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की साम्यवादाला या हिंदुत्ववादी व्यक्तींचा जो आधीपासून अत्यंत प्रखर विरोध होता, तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते पश्चिम बंगालचं जे काय वातावरण आहे ते युद्धभूमीत परावर्तित करतील, कुठेतरी टॅसिट अंडरस्टँडिंग घेऊन मदतही मिळवतील. आणि या 5 राज्यांबरोबरच खरं तर मला आत्ताच या विषयाला तोंड फोडायचं नाही, अजून एका 6व्या आणि आपल्या राज्यात पुन्हा काही राजकीय बदल होतात का, अचानक निवडणुका होतात का, किंबहुना मोदी लाट इथे आहे म्हटल्यावर जे आमदार बाकी पक्षातनं बाहेर पडणं शक्य नव्हतं ते कुठेतरी पडायला सुरुवात होऊ शकते का, याकडेही मला लक्ष द्यायला आवडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता बिहारच्या निवडणुकांकडे अक्षरशः कंठात प्राण आणून बघत होता. सुशांत सिंग प्रकरण मध्येच संपलं, त्याचा तर परिणाम होणार नाही, आमचं राज्य तर येणार नाही, असा जो काय कार्यकर्त्यांमध्ये एक जागा जिंकल्यानंतरही निवडणूक महाराष्ट्रातली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी जिंकल्यानंतरही जे सत्तेतनं बाहेर गेल्यामुळे हताशा आली होती, ती हताशा दूर करण्याचं काम बिहारचे निकाल निश्चितपणे करतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं की निकाल तिथे जरी लागले असले तरी इथे पण त्याची काही कंपनं जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं फक्त एक वाक्य बोलून मी थांबते. मगासपासून विषय निघतोय की नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होऊ दिलं जाईल काय. माझ्या मते नितीश कुमार यांना 100 नव्हे 1000% मुख्यमंत्री केलं जाईल. चिराग पासवान यांना आवडलं नाही तरी अमित शहांनी एका मुलाखतीत सांगितलेलं आहे की आम्ही शब्द दिला असल्यामुळे नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील, जरी त्यांच्या जागा कमी असल्या तरी. भारतीय जनता पक्ष याच श्लेषाचा वापर करून महाराष्ट्रात म्हणेल आम्ही आश्वासन पाळणारे लोक आहोत, आम्ही शिवसेनेला आश्वासनच दिलं नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. त्यामुळे बिहार पाठोपाठ पश्चिम बंगाल नंतर लगेचच महाराष्ट्रातलं वातावरणही निवडणूकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या अत्यंत गरम होऊ शकतं. अगदी सातत्यानं भाजप महाराष्ट्रातलं वातावरण तापट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता मेमध्ये नाही, आता एप्रिलमध्ये नाही, आता ऑक्टोबरमध्ये आता परिवर्तन होणारच, अशा स्वरूपाचं एक चित्र जे आहे ते भाजपकडून सातत्यानं तयार केलं जातं आहे. त्याला स्पष्ट रूप चित्र असं आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल असं विश्लेषण मृणालिनी नाणेवडेकर करतायत. आपण अपेक्षा करूयात की पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर ते चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. आणि बिहारमध्ये जे घडलं आहे, जे भाजपला यश मिळतं आहे, त्याचं यश काही प्रमाणावर त्याचं क्रेडिट जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनाही मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. मी केशव उपाध्यायांकडे जाणार आहे, कारण का धर्माच्या नावावर मतं मागितली जात आहेत, ध्रुवीकरण केलं जात आहे, असं सातत्यानं त्यांच्यावर आरोप होतोय. त्यांचं उत्तर मी घेणार आहे. मी कुमार केतकर सरांकडे जातो. कुमार केतकर सर, पश्चिम बंगालचं राजकारण हे गेली 2 वर्ष सातत्यानं तापट ठेवलं जात आहे आणि धर्म हा मूळ मुद्दा केला जातोय आता पश्चिम बंगालच्या राजकारणातला, अशा स्वरूपाचं चित्र आहे. कसं बघता तुम्ही? आता धर्म हा अविभाज्य घटक झालाय भारतीय राजकारणातला, तो अगदी नगरपालिकेपासून तर लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी वापरला जाणार. राजकारणाचा नाही, 1990 पासून आपल्या जीवनाचा, आपल्या समाजाचा, आपल्या मानसिकतेचा तो प्रश्न झालेला आहे. आणि तेच दुर्दैव आहे, कारण आपल्या देशामध्ये सर्व धर्मीय, सर्व प्रांतीय, सर्व पंथीय, सर्व भाषिक, सर्व सांस्कृतिक लोक असताना सुद्धा हा मुद्दा इथे व्हावा याचं एकमेव कारण इथे बहुसंख्य लोक हिंदू आहेत, हे खरं आहे. परंतु हा बहुसंख्याक वाद हा शेवटी देशाला घातक असतो, हे जगभर सगळीकडे दिसून आले आणि आता परवाच ते अमेरिकेतही दिसून आलेलं आहे. त्यामुळे काही काळ जिंकतीलही, जसे तिकडे ट्रम्प जिंकले तसे हे जास्त काळ जिंकतील. ट्रम्प फक्त 4 वर्षासाठी आले, परंतु ते अजूनही येऊ शकले असते. त्यांनी असं आव्हान दिलेलं होतं आणि त्यांनाही मतं चांगली मिळाली. त्यामुळे धर्माचा प्रभाव हा केवळ राजकारणावर नाही, तर संपूर्ण जीवनावर आहे, त्याचा परिणाम राजकारणावर होतोय. त्यामुळे आपण असं नाकारून चालणार नाही की धर्माचा प्रभावच नाही. दुर्दैवाने तो आहे, कारण धर्म हा जर राजकारणाचा भाग केला तर तो देशाला विघातक असतो.
ज्या ज्या ठिकाणी त्या धर्माचं राजकारण नाही, म्हणजे उदाहरणार्थ तामिळनाडू असेल किंवा पंजाब असेल किंवा नॉर्थ ईस्ट असेल, तिथल्या लोकांना जसं हे हिंदू धर्माचं राज्य यायच्या अगोदर फॅक्टो राज्य आलं असं वाटलं, तर ते लोक जास्त जास्त एलिनेट होतील. बहुतेक लोकांनी ह्या सगळ्या बातम्यांच्या काळामध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, ते म्हणजे नागालँड मधल्या प्रमुख पक्षाने मध्ये असं सांगितलं की आम्हाला 370 कलम द्या, आम्हाला वेगळा झेंडा पाहिजे आणि आम्हाला भारतीय संघराज्यात सामील व्हायची इच्छा नाही, हे मोठ्या प्रमाणावर सांगण्यात आलं. त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, परंतु त्याचीही मुळं ही सगळी या धर्मप्रणित राजकारणात आहेत. आपण धर्माचा प्रभाव वाढवतोय, याच्यातला काय धोका आहे हे त्यांनाच समजलेलं नाही. हे ज्यावेळी त्यांना समजेल त्यावेळी फार उशीर झालेला असतो. अगदी धर्माचा पगडा राजकारणावर जो सातत्यानं वाढतोय याचा दूरगामी परिणाम हे लोकशाही पद्धतीवर होताना आपल्याला पाहायला मिळतील. मी केशव उपाध्यायांकडे जातो. केशव उपाध्यायजी, थेटपणे भाजपवर आरोप होतो भाजपचं यश हे धार्मिक राजकारणाचं यश आहे आणि हे दूरगामी लोकशाहीला अत्यंत घातक आहे, अशा स्वरूपाचं सातत्यानं विश्लेषण होतं. कसं बघता या विश्लेषणाकडे? चला, कुमार केतकर हे संपादक आहेत, त्यामुळे आपण ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यामुळे आपण मेरिटवर चर्चा करू आणि मग आपण कशाला धार्मिक राजकारण म्हणायचं आणि कशाला भारतीयकरणाचं किंवा देशाच्या हिताचं राजकारण करायचं याचं आपण चर्चा करूया. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. अहो, शहाबानू प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणं हे धर्माचं राजकारण नव्हतं का? ते कुठलं देशहिताचं राजकारण होतं? ते जाऊ द्या. आत्ता अगदी 4-5 वर्षापूर्वी मुस्लिम आरक्षणाची वेगळी घोषणा करणं हे धर्माचं आरक्षण होतं? हे धर्माचं राजकारण नव्हतं का? हे कुठलं हिताचं राजकारण होतं? काँग्रेसनी सातत्याने धर्माचं राजकारण केलं आणि त्याच उलट नरेंद्र मोदींनी मी तुम्हाला मुसलमान म्हणून नाही ना, मी तुम्हाला हिंदू म्हणून नाही, तर सबका साथ सबका विकास म्हणून हे राजकारण केलं. हे राजकारण देशाच्या हिताचं आहे. कुठल्या धर्माचा म्हणून तुला स्पेशल वागणूक नाही, तुझं लांगुल चालन नाही. हे सगळे एकसारखे आहोत, आपण सगळे एक आहोत. सगळ्यांचा साथ घेऊ, सगळ्यांना सोबत घेऊ आणि विकासाच्या मार्गावर जाऊ. हे देशहिताचं राजकारण आहे. काँग्रेसने धर्माचं राजकारण केलं आणि त्याच्यामुळे आज म्हणजे केतकर आज उलट म्हणजे काय, आता मला केतकर ज्येष्ठ आहेत त्यामुळे फार बोलणं बरोबर नाही, मी त्यांना आदर मानतो, पण केतकर साहेब थोडा इतिहासाच्या फॅक्च्युअलकडे पण बघा. मगाशी त्यांनी एक उल्लेख केला, 90 नंतर देशातलं धार्मिक राजकारण वाढलं आणि काही त्यांनी आकडेवारी पण दिली. काय 95ला पहिल्यांदा महायुती सरकार आलं, बाबरी मशीद पडल्यानंतर 98ला काय केंद्रात सरकार आलं. मुळामध्ये 89 सालीच या देशामध्ये भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष बनला. 89 त्यावेळी खासदार त्यावेळी भाजपचे निवडून आले, भाजपच्या पाठीवर सरकार आलं. त्याच्यानंतर 96ला पहिल्यांदा केंद्रात सरकार आलं, 98 साली नाही. ही थोडं आपण फॅक्च्युअल करेक्ट केलं पाहिजे. तिसरं असं केवळ धर्माच्या याच्यावर असतं तर म्हणजे हे पुन्हा एकदा गैरसमज. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने विकासावरती आधारित राजकारण करण्याची एक नवीन पद्धत आणली. विकासावरती नरेंद्र मोदींचं गेल्या 6 वर्षातली भाषणं सगळी काढून बघा किंवा त्यांनी केलेली भूमिका बघा. सातत्याने विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मतं मागतोय, भारतीय जनता पार्टी मतं मागतीये. त्यामध्ये कुठेही आम्ही ही भूमिका आणली नाही. आम्हाला विचारलं जात होतं मंदिर कब बनाएंगे, ते झालं मंदिराचं शेवटी त्यावेळी निर्णय झाले, ते झाले त्या पद्धतीने शांततेने विषय झाला, मंदिराचं काम मार्गी लागलं. पण त्याच्यामुळे बाकी सगळे जे विकासाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती केंद्रित केलं. मगाशी मी उदाहरणासहित सांगितलं, योजनांचा उल्लेख मी केला. एक बदल, सकारात्मक बदल लोक जाणवायला लागले. त्यामुळे केतकरांनी जरूर आक्रंदन करत राहावं. त्यांना भारत माता की जय ही धार्मिक घोषणा वाटते. हेच तर काँग्रेसचं दुर्दैव आहे. केशव उपाध्यायजी 2 मिनिटं चुकीचा संदर्भ तयार नको करायला. नाही केशवजी 1 मिनिट थांबतो मी. तुम्ही जो मुद्दा म्हणला भारत माता की जय धार्मिक घोषणा, नाही ते म्हटले केतकरांनी या चर्चेत दिलाय. नाही, ते स्पष्ट म्हटले की मी या संदर्भात आक्षेप घेणार नाही. ते म्हटले मी केतकरांकडे जातो. नाही मी ऐकलं, कारण मलाही तुमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी पण केशवजी नीट ऐकला. आपण चुकीचं आहे. निलेश एकांगी बनू नका. मी एकांगी बिलकुल नाही. केशवजी एकांगी नाही. केशवजी नको. आपण असे संदर्भ नको तयार करूयात. केशवजी असे संदर्भ नको तयार करूयात. ते चुकीचं आहे. त्यांनी स्पष्टीकरण तेव्हाच दिलं. त्यांच्या वाक्यात स्पष्टीकरण आहे. थांबा, आपण केतकरांकडे जाऊयात. केतकरांकडे मी अँकर आहे, मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा कोणत्याही नाही. केशवजी नको. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं की अशा स्वरूपात केला गेला म्हणून, पण त्यांनी त्याला धार्मिक अंगाने तो नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. आपण मी परत एकदा मुद्दा मांडतो. केशवजी 1950 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर वंदे नाही केशवजी, माझं काय काँग्रेस पक्षाची होती
त्याच्यानंतर भारत माता की जय ही घोषणा 1929च्या निलेश, लाहोर हे काँग्रेस चुकीचं आहे. लाहोरमध्ये तुम्ही मला काँग्रेस जे झाली वाक्य त्यांनी होती, quote केलं तेव्हापासून त्या भारत माता की वाक्यावरच्या जय ही आधारावर घोषणा नाही, नाही. काँग्रेसची पण होती. केशवजी, मी शरद चळवळीमध्ये वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणा होत्या. तेव्हा भारत माता की जय आणि वंदे निलेश मातरम खरे, या जणू तुम्हाला काही व्हायचं भाजपने एकांकित काय करून शोधून व्हा. माझा काढलेल्या काही घोषणा आक्षेप आहेत, नाहीये, तुम्हाला असं शुभेच्छा समजायचं नाही. कारण नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की त्याच वेळेला राम जन्मभूमीचा मुद्दा नरेंद्र मोदींनी मांडून किंवा मागे एकदा स्मशानाचा आणि याचा मुद्दा दफनभूमीचा मुद्दा मांडून त्यांनी ते जातीयवादाचं स्वरूप भारत माता की जय या घोषणेला सुद्धा दिलं. हे आक्षेपार्ह आहे. हे बघा, भारत माता की जय त्यांनी ही काँग्रेसची स्पष्टपणे दिलेली घोषणा आहे, भारतीय जनता पक्षाने दिलेली नाही. त्यांनी आता केशवजी तुम्ही बोला की कुमार केतकर सरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्याला धार्मिक स्वरूप किंवा जातीयवादाचं जे स्वरूप दिलं गेलं ते चुकीचं होतं, अशा स्वरूपाचा मुद्दा त्यांनी मांडला, पण ते त्यावर आक्षेप घेत नाहीत. तुम्ही यावर तुमचं मत जे आहे ते स्पष्टपणे मांडा. काय एकांगी कोणताही प्रश्न नाही, एकांगी होण्याचा मूळ मुद्दाच नाही. मुळात पण देशभावनेला, भारत मला मातेची जर- जय सारख्या घोषणेला आपण कोणत्याही धार्मिक स्वरूपामध्ये मांडू नये, एवढंच आपलं म्हणणं आहे, बाकी काही नाही. काय केशवजी चाललंय? तुम्ही मांडा. निलेश, मी आशा अशी करतो की किमान मला म्हणजे तुम्ही केतकरांना अडवत नाही, फक्त भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला अडवलं तुम्ही. किमान माझी वाक्य काही पूर्ण करू द्याल एवढी तर मी आशा विनंती तुम्हाला करतो. मुळात असं आहे की कुमार केतकरांनी जे वाक्य कोट केलं या चर्चेमध्ये ते वाक्य ते वाक्यालाच मी कोट, हे बघा परत तेच चाललंय निलेश खरे. मला तुम्हाला चर्चा नसेल करू द्यायची तर करा, माझा काहीच आक्षेप नाही. अकोटकर आणि हे सगळे आक्षेप घेऊन टाइम चर्चा लॅक करा. असतो, टाइम लॅक असतो मला काय तुमच्या आक्षेप आणि आहे माझ्या त्यामध्ये? आवाजामधला, त्यामुळे तुम्हाला तो डिस्टर्बन्स वाटला. मला तुम्हाला थांबवण्याचा कोणताही हेतू नाही. तुम्ही स्पष्टपणे तुमची मतं मांडा, तुमच्या मतांचं स्वागत आहे आणि खुलेपणानं मांडा, त्यात काहीही आक्षेप नाही. मी खुलेपणाने मांडतोय. मी या ठिकाणी प्रकाश अकोलकर जरी माझे त्यांचे विचार पटत नसले, कुमार केतकर माझे त्यांचे विचार पटत नसले, तरी त्या दोघांना माहिती आहे की मी त्यांचा आदर करतो, कारण विरोधी विचारांचा आदर केला पाहिजे आणि ते माझे ज्येष्ठ सिनियर आहेत. प्रश्न असा आहे की त्यांनी जे वाक्य कोट केलं त्या वाक्याच कोट करत मी म्हणालो की भारत माता की जय. बरं चला पुन्हा ते जे त्यांनी स्पष्टीकरण दिलं की ती घोषणा धार्मिक होऊ नये. मुळात भारत माता की जय ही घोषणा धार्मिक होऊच कशी शकते, किंबहुना ही घोषणा धार्मिक होते आहे हे वाटणं हे काँग्रेसचं दुर्दैव आहे. हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला होता की काँग्रेसच्या खासदाराला भारत माता की जय ही घोषणा धार्मिक असू शकते किंवा होऊ शकते असं वाटणं हे काँग्रेसच्या आजच्या शोकांतिकेचं लक्षण आहे. हे लोकांना आवडत नाहीये. हीच तर त्याच्या मागचा माझा सांगण्याचा उद्देश होता. आणि मुळात असं आहे की धार्मिक नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा मुद्दा मांडला. नरेंद्र मोदी या देशाच्या सेंटरला सुद्धा नव्हते त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा देशामध्ये होता. तो काही काल परवाचा नाहीये. शेकडो वर्षाचा इतिहास, संघर्षातनं राम मंदिर. हे आता कुमार केतकर सांगायला विसरले असतील, पण राजीव गांधींनी त्याचं कुलूप उघडलं, ही तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा विषय काय, त्यावेळी नरेंद्र मोदी साधे भाजपचे सेक्रेटरी का कार्यकर्ते नेते असतील त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे. त्यामुळे धार्मिकतेचं वातावरण, मुळात मी हे उदाहरणासहित सांगितलं की धार्मिकतेचं राजकारण हे काँग्रेसने केलं आणि भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास, तुला फक्त मुसलमान म्हणून, तुला फक्त ख्रिश्चन म्हणून, तुला म्हणून फक्त हिंदू म्हणून मी वागवणार नाही, या देशाचा तू एक नागरिक आहेस, या भूमिकेतनं भारतीय जनता पार्टी वागतीये. तरी सुद्धा त्याला तुम्ही आक्षेप घेत असाल तर ठीक आहे, तुम्ही तुमचं राजकारण करा. भारत माता की जयला धार्मिक म्हणा, लोक तुम्हाला काय देतील ते देतील. कुमार केतकर सर, मुळात तुम्ही भारत माता की जय या वाक्याला धार्मिक स्वरूपामध्ये मांडलं गेला असा जो मुद्दा मांडला त्यावर पूर्णतः आक्षेप घेतला जातोय. मी तुम्हाला पुन्हा एकदा संधी देतो की मुळात तुमचं या संदर्भातलं म्हणणं काय होतं ते तुम्ही मांडावं आणि त्यानंतर मी पुढच्या चर्चेकडे वळतो. मला वाटतं मगाशी मी सांगितलं की 1905 पासून वंदे मातरम आणि भारत माता की जय ह्या घोषणा काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे काँग्रेसनी त्याला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रश्न येत नाही किंवा दुसऱ्या कोणी केला तर त्याला धार्मिक म्हणता येत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये राम जन्मभूमीशी भारत माता की जय जोडलंय आणि वंदे मातरम डॅश जोडलंय. हे त्याचं धार्मिकीकरण आहे, चांगल्या अतिशय 100% सेक्युलर अशा घोषणेचं. भारत माता की जय ही सेक्युलर घोषणा आहे आणि त्या घोषणेला भारतीय जनता पक्षाने धार्मिकीकरण करून स्मशान आणि काय दफनभूमी आणि राम जन्मभूमी, म्हणजे ज्याचा राम जन्मभूमीवर विश्वास नाही तो जणू काही देशद्रोही, म्हणजे तो भारत मातेच्या विरुद्ध. म्हणजे ह्या देशामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आणि त्यांनी स्वतःच्या इच्छेने हा देश स्वीकारला, त्या लोकांना तुम्ही देशद्रोही म्हणता. हे त्याचं धार्मिकीकरण आहे आणि म्हणून या धार्मिकीकरणाला विरोध आहे. धार्मिकीकरणामुळे भारत माता की जय यासारख्या अतिशय पवित्र आणि राष्ट्रवादी घोषणेला यांनी स्वरूप बदललं, त्याचा आशय बदलला आणि त्याचा अप्रोच बदलला.
अगदी जर तुमचं हे म्हणणं असेल की भाजपनं याचा अप्रोच बदलला, त्याचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, त्याचं धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी वंदे मातरम म्हणायला विरोध केला ना, भारत माता की जय म्हणायला विरोध केला ना, त्या संदर्भात केतकर सर आपण काय आक्षेप घेऊया? ते सुद्धा चुकीचं आहे, कारण त्या धर्माच्या सगळ्या लोकांनी तसं केलेलं नाही. तुम्हाला आठवत असेल की हैदराबादमध्ये आणि कोचीनमध्ये ज्या मोठ्या मोठ्या मुस्लिमांच्या सभा झाल्या सीएच्या विरोधामध्ये, एनआरसीच्या विरोधामध्ये, तिथे त्यांनी भारत माता की जय घोषणा दिली आणि वंदे मातरम विश्व घोषणा दिली. काही विशिष्ट जातीयवादी जसे हिंदू आहेत आणि काही विशिष्ट जातीयवादी जसे मुस्लिम आहेत, त्यांच्यामधला हा वाद आहे. सर्वसाधारण मुस्लिम आणि सर्वसाधारण हिंदू हे दोघेही बाय डेफिनेशन त्यांच्या जीवन धर्मामुळे ते सेक्युलरच आहेत. त्यांनाच त्यांनी स्युडो सेक्युलर म्हटलं आणि आता आविर्भाव म्हणतायत की आपणच सेक्युलर आहोत आणि आपणच कसे सर्वधर्म समभावी आहोत असा आविर्भाव आता भारतीय जनता पक्षावाले आणतायत. प्रत्यक्षात त्यांनी तमाम सेक्युलर विचारांची टिंगल कवाळी ही स्युडो सेक्युलर म्हणून केली होती. त्याच वेळेला भारत माता की जय वंदे मातरम हा वाद निष्कारण उकळून काढण्यात आला आणि त्याच्यामुळे अतिरेकी मुस्लिम आणि अतिरेकी हिंदू यांच्यामधला हा वाद जणू काही मेनस्ट्रीमचा वाद आहे अशा प्रकारची चर्चा घडवण्यात आली. त्याचंच नाव पोलरायझेशन असं आहे, त्याचंच नाव ध्रुवीकरण असं आहे. अगदी केशवजी, मी तुम्हाला संधी देतो, पण फक्त इतक्यापुरतीच मर्यादित अशी चर्चा राहून जाईल म्हणून मी तुमच्याकडे येतो. सेक्युलरिझम कडे भाजप वळतोय त्या संदर्भातलं तुम्ही चित्र तयार करताय असाही आक्षेप या ठिकाणी घेतला गेलाय. त्याचं उत्तर देण्याची संधी मी तुम्हाला निश्चितपणे देतो. मी प्रकाश आकोलकरांकडे जातो. प्रकाश आकोलकरांचेही काही मुद्दे असले तर ते एकत्रितपणे तुम्ही उत्तर देऊ शकाल या दृष्टीने आपण प्रकाश आकोलकर सरांकडे जाऊयात. प्रकाश आकोलकर सर, मुळात केतकर सरांनी जी भावना व्यक्त केली की भाजप स्वतःला सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करतोय मात्र धार्मिक ध्रुवीकरणाचंच राजकारण करतोय, अशा स्वरूपाचा जो आक्षेप घेतला जातोय, त्या अनुषंगानं तुमचं मत काय असेल आणि त्याचे परिणाम मुळात येत्या काळात भारतीय राजकारणावर कसे होताना पाहायला मिळतील? नाही, या प्रकरणात या विषयात माझं इंडिव्हिज्युअल मत काही वेगळं असूच शकत नाही, कारण ते वास्तवच आहे. म्हणजे जेव्हा केव्हा RSSची स्थापना झाली त्यातून पुढे म्हणजे 24-25 साली 1924-25 साली RSS स्थापन झाला. त्यातनं पुढे 40 साली हेडगेवारांच्या निधनानंतर गोळवलकरांनी जी दिशा दिली आणि त्यातनं श्यामाप्रसाद मुखर्जींनी 52 साली 51च्या निवडणुकीच्या आधी जो जनसंघ स्थापन केला, तेव्हापासूनचं ते वास्तव आहे की त्यांचं ध्येयच ठरलेलं आहे की एका विशिष्ट समाजालाच आम्ही एकत्रित करू. त्यामुळे त्याच्यात काही वेगळं मत असण्याचं कारण नाही आणि ते माझे मत नाही, ते वास्तव आहे. चला, मान्य करत प्रकाश आकोलकर म्हणतायत हे मत नाही, हे वास्तव आहे आणि वास्तव म्हणून ते स्वीकारलं पाहिजे असं स्वरूपाचा त्यांचा आक्षेप आहे. मी मृणाल नानीवाडेकरांकडे पण जातो. मृणालजी, मुळात हा जो आक्षेप घेतला जातोय की फक्त धर्माच्या नावावर धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून राजकारण भाजप करत आहे आणि त्याला विकासाचा मुलामा दिला जातोय, सर्वसमावेशकतेचा मुलामा दिला जातोय, समाजवादाचा मुलामा दिला जातोय, कसं बघता तुम्ही या वक्तव्यात? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष अत्यंत धूर्त आणि चाणक्य आहे. ते धार्मिक ध्रुवीकरणाचा उपयोग करत होते का, तर ते आधीच्या काळात निश्चितपणे करत होते, पण ते तिथे थांबलेले नाहीत. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ना कधी गोध्राचा उल्लेख केला ना गुजरातचा उल्लेख केला. ते विकासाची भाषा बोलतायत. दुर्दैवाने काय झालेलं आहे की विश्लेषण करताना आपण जुन्या ट्रॅपमध्ये जातो, ते काही योग्य नाही. मात्र त्याच वेळेला आजचा दिवस केशव उपाध्यायांच्या अभिनंदनाचा जरी असला तरी मी केशवजी तुम्हाला आवाहन करते की विजयाला विवेकाची जोड हवी. भारतीय जनता पक्ष हा बजरंग दलाच्या आणि ध्रुवीकरणाच्याच भूमिकेत जाणार असल्याची विधानं आपण करू नका. हे दोघंही पत्रकार आहेत आणि केतकर सर तर आता काँग्रेसचे खासदार आहेत, पण ते देखील कुठेतरी मोदी हे इन्व्हिन्सिबल झालेले आहेत, मोदी अजेय झालेले आहेत हे कुठेतरी मान्य करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की एक मिनिट मला या देशाची नागरिक म्हणून असं वाटतं की केशवजी, केतकर सर, तुम्ही आर्थिक पॅकेज का यशस्वी झालं नाही, निर्मला सीतारामन का प्रभावी ठरल्या नाहीत आणि तरी मतं का मिळतायत याच्यावर विश्लेषण करा. या देशाला धार्मिक उन्माद आता नको आहे, पुरे झालं आहे. आता एक मंदिर बांधून झालेलं आहे, ते न्यायसंगत बांधून झालेलं आहे. आता आपण जरा बेसिक प्रश्नांकडे वळूया. जे मोदींना कळतं ते केशवजी आपल्याला निश्चितच कळत असेल. अगदी केशवोपाध्याय, मी तुमच्याकडे येतो. तिघही जाणकारांची मतं तुम्ही ऐकून घेतलेली आहेत आणि काही आक्षेपही तुम्ही ऐकलेले आहेत. मला नाही असं आहे की मला ताईंना विनंती आहे की मी मुळामध्ये काय कशावरती उन्मादपणे दाखवला.
मी सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगितलं आणि जाहीरपणे आताही पुन्हा सांगतो की अकोलकर आणि केतकर हे माझे ज्येष्ठ आहेत. मी त्यांचे विचार पटत नसले तरी मी त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे त्यांच्याबद्दल. हे मी केशवजी, सुरुवातीला सांगितलं. एकच मिनिट, नंबर 2, एकच त्यांनी मिनिट केतकरांनी केशवजी. धार्मिक आधारावरती भारतीय जनता पार्टी यशस्वी मृणालजी माझा पूर्ण होऊ नाही द्या. नाही मला मृणालजी माझा पूर्ण होऊ द्या. फक्त एक मृणालजी वाक्य आता मला पूर्ण बोलायचंय. करू द्या ना. असं नाही, काय तुम्ही तुमचं केशवजी, ऐकून माफ घेतलं. करा, तुम्ही सारखं व्यक्तींचं नाव घेऊ हे काय नका. चाललंय? ही वेगवेगळी मृणालताई मतं आहेत. मृणालताई मी तुमच्याकडे येतो. केशवजींना त्यांचा मुद्दा पूर्ण करू देऊयात आणि त्यानंतर तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. केशवजी तुमचं म्हणणं पूर्ण करा. असं आहे की या देशामध्ये धार्मिक आधारावरती राजकारण भाजपने यशस्वी केलं, अशा प्रकारची भूमिका आता इथे बसलेल्या काँग्रेसच्या खासदारांनी व्यक्त केलं. आता नाव घेत नाही ताईंचं ऐकून. त्यामुळे त्या भूमिकेला उत्तर देणं हे माझं कर्तव्य होतं की काँग्रेसने कसं राजकारण केलं, आता ते उत्तर द्यायचं नाही का मी? त्यामुळे हे उत्तर देणं जर माझा दोष असेल तर ताई मी स्वीकारतो तो दोष. मुळात असं आहे की मगाशी म्हणजे आपलं मत दुर्दैवाने देश काय झाले म्हणजे काय देशातला सिडो सेक्युलर, कारण हा शब्द मगाशी चर्चेत आलाय तो मी पुन्हा वापरतो की सिडो सेक्युलरचं असं मत आहे की आपलं मत हे जणू वास्तवाचं मत, दुसरं मत असूच शकत नाही, दुसरा कोणी विचारच करू शकत नाही. आणि मग कसं संघाचं कसं ठरवलं होतं, मग कसं ते जनसंघाने ठरवलं, मुखर्जीने काय केलं, अशा प्रकारची भूमिका मांडत जायचं. मी तुम्हाला उदाहरणासहित, पण हे सगळं नुसते विधानं करायचे, तर तथ्यावर काही बोलायचं नाही. मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं, या देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी भूमिका मांडली होती की मंदिर नंतर करू, पहिल्यांदा शौचालयाचा विचार करू, आणि ते टीका त्यांच्यावर झाली होती. म्हणजे विकासाची भूमिका 2014च्या दिल्लीच्या सभेत ते बोलले होते, त्यामुळे त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर टीका झाली होती. मी तुम्हाला तेच सांगतोय की आम्ही कुणाला वेगळी वागणूक द्यायचा विचार करत नाही, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जायचा विचार करतोय. ही कुठली आभासी भूमिका नाही, तर ही जमिनीवरची वास्तव भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे इतर समाजसुद्धा, उत्तर प्रदेशमध्ये 350 जागा येतात, त्या कुठल्या किंवा 71 जागा लोकसभेला निवडून येतात, त्या केवळ कुठल्या एका फक्त हिंदू समाजाच्या नावाने येत नाहीत. एका समाजाचं हे करायचंय. अहो कुठला समाज? या देशातला प्रत्येक समाज, या देशातला प्रत्येक नागरिक आमचा समाज आहे. ही भारतीय जनता पार्टीची संघाची सुद्धा भूमिका आहे. ती सरसंघचालकांनी स्पष्ट केली, भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केली. पण आमच्याकडे झापडबंद जे सायडो सेक्युलर बसलेले आहेत ते मात्र भाजपला अजूनही एकाच चौकटीत मोजायचा प्रयत्न करतात. आणि त्यातनं आज विशफुल थिंकिंग त्यांचं असतं की भाजप हरेल आणि पुन्हा एकदा निराश होतात. मग आज अशा पद्धतीने विधान सगळी सुरू होतात. माझं त्याचं काही दुःख नाही. मी अतिशय नम्रतेने, अतिशय विनयाने तर नमस्कार करतो की तुम्ही असंच विशफुल थिंकिंग करत राहा, आम्ही आमचं काम करत राहू आणि लोक आम्हाला निवडून देत राहतील. अगदी. पण केशवजी, कुमार केतकर सरांनी आणखी एक मुद्दा मांडला. सेक्युलरिझमबद्दल आपण सातत्यानं मुद्द्यावर येतोय. भाजप सेक्युलर होण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या स्वरूपामध्ये भाजप सर्वसमावेशकतेची भाषा करत आहे, अशा स्वरूपाचा एक मुद्दा हा केतकर सरांच्या बोलण्यात आला. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही कायम सातत्याने राहिली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ढोंगी सेक्युलरवादी आम्ही असूच शकत नाही. सर्वसमावेशकतेचा DNA हा भारतीय जनतेच्या मनातच आहे, तो वेगळा सांगायची गरज नाही. तो पक्षामध्ये सुद्धा आमच्या आहे. त्यामुळे आम्ही सर्वसमावेशक आहोत, सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहोत. मतांसाठी तुला काहीतरी देतो, तू केवळ या जातीचा आहेस, या धर्माचा आहेस, हे ज्या पद्धतीने मुस्लिमांना एक आरक्षण द्यायचं लालूच दाखवलं गेलं, तिकडे शहाबानूची प्रकरणं झाली, अशा प्रकारची वेगळी वागणूक आम्ही करू इच्छित नाही. आणि आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांना सोबत घेऊन जायचं म्हणतो. तुम्ही याला काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा. आम्ही सर्वसमावेशक आहोत, सर्वसमावेशक राहू, एवढं नक्की. सर्वसमावेशक आहोत, सेक्युलर आहोत की नव्हत या संदर्भात आम्ही कोणतंही वक्तव्य काही करत नाही. आणि भूमिका ही भाजपची स्पष्ट आहे. भाजपनं सातत्यानं आपली भूमिका ही गेली 5 दशकं तत्कालीन जनसंघानं आणि आता भाजपनं आपली भूमिका ही कायम ठेवलेली आहे. आणि त्या अजेंड्यावर, त्या मूळ मुद्द्यावर भाजप सातत्यानं आपला राजकीय प्रवास करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मी कुमार केतकर सरांकडे परत जातो. कुमार केतकर सर, आपण ठीक आहे धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा करतोय, वेगवेगळ्या जातीयकरणाची भाषा जी आहे ती कशी वापरली जाते, त्याचे सामाजिक परिणाम, त्याचे मानसिक परिणाम या दृष्टीने आपण चर्चा करतो. पण काय होणं गरजेचं वाटतं? ठीक आहे, आत्तापर्यंत आपण आरोप प्रत्यारोप करतोय, पण आता बिहार पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या हातात जातोय, अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. काय होणं गरजेचं आहे ज्यातून बिहार विकसित होईल, ज्यातून भारतीय राजकारणाला एक वेगळी वाट चोखाळणं शक्य होईल? काय अपेक्षा आहेत तुमच्या बिहारकडनं? नाही, माझ्या बिहारकडनं काय अपेक्षा नाही. नरेंद्र मोदींनी बरोबर मला वाटतं 3 वर्षापूर्वी जाहीर भाषण करताना, ते जाहीर सभेचे युट्यूबवरती अवेलेबल आहे, 1,25,000 कोटी रुपये
बिहारच्या विकासासाठी देणार असं जाहीर केलं होतं. त्याच्यापैकी किती पैसे आले मला माहिती नाही, परंतु त्याच्या अर्धे सुद्धा आले नाही अशी तिथलीच टीका होती, तिथल्या सरकारची पण टीका होती की आम्हाला हे पैसे लवकरात लवकर द्या. त्याच्यानंतर दारूबंदीचा मुद्दा. आता दारूबंदीचा मुद्दा तुम्ही सरळ बिहारमध्ये जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल कोणत्याही प्रकारची देशी विदेशी किंवा हातभट्टीतली दारू तिथे केव्हाही पूर्णपणे उपलब्ध आहे आणि ती मिळते. किंबहुना तो माणूस तुम्हाला विचारतो कोणत्या ब्रँडची पाहिजे, हे दारूबंदीच्या यशस्वीतेचं तुम्हाला पुरावा तिथे मिळेल. दुसरा मुद्दा असा, दारूबंदीचा महाराष्ट्राने सगळ्यात पहिल्यांदा अनुभव घेतला ज्यावेळेला मुंबई राज्यात होता. तेव्हापासून ते आतापर्यंत आपल्याला जगात अमेरिकेने सुद्धा दारूबंदीचा 1930च्या काळात जो अनुभव घेतला तो हाच आहे की दारूबंदीमुळे मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारी वाढते, मोठ्या प्रमाणावरती काळा पैसा तयार होतो. त्या काळ्या पैशाच्या मदतीने गुंडगिरी पक्षाला मदत करायला लागते. गुजरातमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. गुजरातमध्ये पण दारूबंदी आहे आणि गुजरातमध्ये कोणतीही दारू कोणत्याही हॉटेलात कुठेही पाहिजे तेव्हा त्या ब्रँडमध्ये मिळू शकते. त्याचा फायदा काळा पैसा जमा करण्यामध्ये तिथे भारतीय जनता पक्षाला होतो, इथे जे कोण पक्ष सत्तेत असतील त्यांना होतो. तेव्हा दारूबंदी हा सुद्धा एक पैसे कमावण्याचा आणि गुंड जमवण्याचा भाग आहे. आता व्हायला हवी की नाही दारूबंदी? व्हायला हवी. सगळ्या आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये पण दारूबंदीचा मुद्दा आहे. काँग्रेसच्या चळवळीत पण दारूबंदीचा मुद्दा होता. आता तुम्ही म्हणता काय व्हायला हवं, तर ते 1,25,000 कोटी रुपये द्यायला हवेत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो बेकारी निर्मूलनाचा आहे. बिहारला औद्योगिकरण करावं लागेल. औद्योगिकरणासाठी त्यांना देशी आणि विदेशी गुंतवणूक लागेल. ती देशी आणि विदेशी गुंतवणूक अजून तरी बिहारमध्ये येण्याची चिन्ह नाहीत. आणि तशी चिन्ह नसताना बेकारी कशी दूर करणार, या लोकांना नोकऱ्या कशा देणार? शेतीवरचा आता ह्या लोकांचा दबाव इतका वाढलेला आहे की त्यांना शेतीतनं तेवढं उत्पन्न होऊ शकत नाही. स्थलांतरित कामगार परत आपापल्या मुंबई, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली इकडे जायला लागले. याचं कारण त्यांना तिथे राहणंच शक्य नाही, तिथे उत्पन्न शक्य नाही म्हणून जायला लागले. हा प्रश्न बिहारचा आहे. बिहारला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. विकासाच्या गप्पा नकोय, विकासाच्या घोषणा नकोय. जर तिथे विकास झालेला असता गेल्या 15 वर्षात नितीश कुमारांच्या काळात, तर 40 लाखापेक्षा जास्त इतके लोक स्थलांतरित होऊन इतर ठिकाणी कशाला गेले असते कामाला? तेव्हा आपण असं उगाच आविर्भाव आणू नये किंवा अशा किंवा घोषणा आपल्या यशस्वी झाल्या असं म्हणू नये. सगळ्यात जास्त स्थलांतरित हे आपल्याला बिहारमधनं गेलेले दिसतात ठिकठिकाणी. मग त्यांनी कशाला जायची गरज आहे? ते तिकडेच नोकरी करतील, तिकडेच काम करतील, तिकडेच शेती करतील. परंतु शेती किफायतशीर नाही, नोकऱ्या उपलब्ध नाहीत, उद्योग वाढत नाहीत, व्यवसाय वाढत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये बिहारचा विकास होणं शक्य नाही. नुसत्या गर्जना करणं 1,25,000 कोटी रुपये देईल, ती ट्यूब पाहत तुम्ही, ती ट्यूब पाहून तुम्हाला हसावं का रडावं कळणार नाही अशी अवस्था आहे. तेव्हा काय व्हायला हवं याचं उत्तर स्पष्ट आहे. ते सगळ्या पक्षांचं एकच आहे. कोणताही पक्ष असला तरी सगळा पक्ष असंच म्हणेल की खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक भूमिका घेऊ. मग सीएएचा मुद्दा कसा येतो? जर ते धर्म पाळतच नाहीत कोणत्याही बाबतीत, तर एनआरसी, सीएए हे सगळे धर्माधिष्ठित असे मुद्दे आहेत आणि त्याला विरोध होत होता. परंतु बहुसंख्य हिंदू समाजाने त्या मुद्द्यांनाच पाठिंबा दिलेला आहे म्हणून मी त्याला ध्रुवीकरण म्हटलं. याचा अर्थ बहुसंख्य, याचा अर्थ 51% लोकांनी दिले असं नाही, परंतु एक प्रभावी मुद्दा म्हणून ते दिलेला आहे. काय व्हायला हवं तर खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक, सर्वधर्म समभावी म्हणजे सेक्युलर अशा अर्थाने राजकारण असायला हवं आणि अर्थकारण हे विकासाचं असायला हवं. विकासाच्या घोषणा आणि सर्वसमावेशकतेची घोषणा हे राजकारण होऊ शकत नाही. तो फक्त घोषणाबाजीचा प्रकार होतो. खाली वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी चाललेली असते. अगदी केशवजी, याच अनुषंगाने मुळात 19.5 लाख नोकऱ्या आपण देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन भाजपनं दिलं आहे या पूर्ण प्रचार काळामध्ये. म्हणजे तेजस्वी यादवांनी 10 लाख नोकऱ्या देऊ असं सांगितलं, तर साधारण 19 लाख नोकऱ्या आपण देऊ अशा स्वरूपाची घोषणा झाली. कुठून येणार या नोकऱ्या? 19 लाख नोकऱ्या कशा स्वरूपामध्ये तुम्ही बिहारच्या मतदारांना देणार? बरं वाटलं मला केतकर साहेब धार्मिक विषयावरनं विकासाच्या विषयावर सरकले. मला खूप धन्यवाद त्यांना त्याबद्दल. पहिल्यांदा मुळात असं आहे की खरं म्हणजे ज्या गेल्या 15 वर्षात ज्या पद्धतीने इंडिया सरकार ते चाललं आणि ज्या गोष्टी दिसल्या त्याचं आज तिसऱ्यांदा म्हणजे ही लोक सांगत होती की अशा प्रकारे एक प्रकारचे अँटी इन्कम्बन्सी असेल वगैरे वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा एक प्रकारे पुन्हा एकदा इंडियावर विश्वास व्यक्त करतायत. त्याचं कारण की काही काम ठोस जमिनीवर झालं आहे. मी उदाहरणासहित बोलतो, मला उगाच वेग बोलायची सवय नाही. असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला, हे उगाच मला पांडित्य पाजळता येत नाही. मुळामध्ये असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा लालू प्रसादांच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये बिहारमध्ये 94,000 नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या आणि या 15 वर्षाच्या काळामध्ये 6.5 लाख नोकऱ्या इंडियाच्या काळात निर्माण झाल्या.
हा पहिला उदाहरणाचा भाग आहे, ज्याच्या आधारावरती पुढची उदाहरणं दिली गेली होती. दुसरं असं की ज्या पद्धतीने एक जंगलराज शब्दशः होतं की जिथे महिला सुरक्षित नव्हत्या, दिवसाढवळ्यात डॉक्टरांना पळवून दिलं जायचं, अशा पद्धतीने गुंडागर्दी पाटण्याच्या रस्त्यावरती बघत होती. रस्ते वीज याचे अतिशय कठीण प्रसंग होते. एक बिमारू राज्य असं बिहारचा उल्लेख होत होता. त्या बिमारू राज्याकडनं जिथं उत्तम रस्ते, महिला पूर्णपणे सुरक्षित, अशा प्रकारचा एक शिफ्ट गेल्या 15 वर्षामध्ये केला. त्या आधारावरतीच एक प्रकारचं राजकारण, त्या आधारावरतीच एक प्रकारची मतं मागण्याचं काम हे गेल्या निवडणुकीमध्ये गेले 3 महिने साधारणतः या सगळ्यामध्ये केलं गेलं. आणि त्यातनं मी मगाशी उदाहरणासाठी एक छोटं उदाहरण मी दिलं की 70 वर्षामध्ये एकच ब्रिज गंगा ब्रिजवर झालेला होता त्या शहरामध्ये, पटण्याच्या इथे. तिथं आत्ता 4 ब्रिज झाले. असं बिहारमध्ये नद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तिथे ठिकठिकाणी वाहतुकीचे ब्रिज नव्हते, रस्ते तर नव्हते, पण ते ब्रिजसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले, ज्यातनं वाहतुकीसारखे अनेक प्रश्न ते सोडवले गेले. अनेक सरकारी ठिकाणचे बदल झाले. दारूबंदीचा उल्लेख होता. हा दारूबंदीचा उल्लेख यांनी तेजस्वी यादवने उचलण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी आम्ही उठवू अशा प्रकारचा हे केला. पण आज सायलेंट ज्या महिला मतदार आहेत त्यांनी आज उत्तर दिलं की दारूबंदी नितीश कुमारचा निर्णय योग्य होता. शेवटी असं आहे, ज्यावेळी एखादा गोष्ट होतं त्यातनं 1-2-4 गोष्टी वाईट होतात. म्हणजे 100 गोष्टी ज्यावेळी होत असतात त्यातलं आता म्हणजे 100% दारूबंदी ते 1-2 ठिकाणी कुठेतरी काय सापडलं असेल, केतकर म्हणतात ते. पण त्याचा अर्थ 98-97 ठिकाणी जी दारूबंदी यशस्वी झाली ती तुम्ही नाकारणार आहात का? तर ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे सगळं बिहारची जनता बघती आहे, त्यांनी टिपलं आहे. दुसरा हात राहिला मुद्दा, गेले 7-8 महिने कोविडच्या नंतर ज्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारने काळजी घेतली, धान्य दिलं, शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावरती मदत पोहोचवली, हे सुद्धा प्लस पॉईंट होते, ज्याचा फायदा या निवडणुकीत झाला. आणि मी हे सांगितलं, म्हणजे केतकर साहेब आत्ता मगापासून भाजप धार्मिक आधारावर सांगत होते. मी हे सांगत होतो की आम्ही विकासाच्या आधारावर मतं मागतोय. ते आत्ता शेवटी त्या मुद्द्यावरती आले. तर विकासाचं राजकारण शेवटी नरेंद्र मोदींचं या देशातला सगळ्यात महत्त्वाचा बदल जो केला की आम्ही विकासावर आधारित राजकारण करतो, ही भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय. आणि 19 लोकसभा असो, आत्ताचा असो, आम्ही विकासावरतीच मतं मागतोय. त्यावरती जनता जी देईल ते स्वीकारतो. आता लगेच काँग्रेसच्या कुठल्या तरी नेत्यांनी EVMचा उल्लेख लगेच सुरू केला आहे तिकडे चर्चा करायला. म्हणजे सकाळपासून जिंकत होतो तर मात्र लोकांचा आशीर्वाद होता, आता मात्र हरायला लागलं काँग्रेस. म्हणजे खरं काँग्रेससाठी केतकरांसाठी चिंतेचा विषय आहे. 40 जागा होत्या, 25 निवडून आल्या होत्या गेल्या वेळी, आता 70 जागा अट्टहासाने घेतल्या, पण त्या 15-17 पण निवडून आणता येत नाही आहेत. ही जी परिस्थिती आहे. म्हणून मगाशी मी एका ठिकाणी म्हणालोय की राहुल गांधीने जिथे जिथे हात मिळवला, उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी सपाबरोबर यात हात मिळवला, अखिलेश तेच डुबले. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी डाव्यासोबत हात मिळवला, ममता मोठ्या प्रमाणात निवडून आली, डावे झोपले. आत्ता बिहारमध्ये त्यांनी तेजस्वीवर गेले, तोही झोपला. आता ते सांगतील गेले आम्ही जिंकलो होतो, पण गेले नितीश आणि लालूची जोडी होती, हे खूप छोट्या प्रमाणात होते. त्यामुळे काँग्रेस आज देशात सगळीकडे हरतीये, याचा विचार अधिक मला वाटतं केतकरांनी करण्याची गरज आहे. अगदी केतकर सर, मुळात या निमित्तानं अगदी शेवटच्या मुद्द्यावर आणि चर्चा संपवताना मी तुमच्याकडे येतो. प्रकाश अकोलकरांना मी तोच प्रश्न विचारेल. काँग्रेस किंवा विरोधी पक्ष हे प्रभावहीन होत चाललं आहे अशा स्वरूपाचं जे चित्र तयार होत आहे, सातत्यानं अधोगतीकडे विरोधी पक्ष जातो आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. काय कारण आहे? का म्हणून विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांविरोधात किंवा 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी जर कॅश करता येत नसेल विरोधी पक्षाला, तर कुठे चुकतं आहे? काय कारण वाटतात यामागची? नाही, मला स्वतःला असं वाटतं की एकूण जी भारतीय जनता पक्षाने आखलेली रणनीती आहे ना, ती एखाद्या बॉम्ब गोळ्यासारखी त्यांच्यावर येऊन पडलेली आहे. आणि त्या रणनीतीची तयारी साधारणपणे 14च्या निवडणुकीची तयारी ही 12-13 सालापासून सुरू होती. त्यांनी नवा चेहरा आणला. ते गोधराचं बॅगेज वगैरे सगळं बाजूला ठेवून त्यांनी गुजरात विकास मॉडेल, आपल्याला माहिती आहे त्या मॉडेलचं प्रत्यक्षात काय झालं आहे ते, पण त्या गुजरातचं विकास मॉडेल देशात न्यायचं आहे असा उभा करून त्यांनी जो चेहरा आणला. आणि अमित शहांनी जी इलेक्शन मॅनेजमेंट, बूथ मॅनेजमेंट, कार्यकर्त्यांचं व्यवस्थापन हे जे केलं, हे एखाद्या बॉम्ब गोळ्यासारखं यांच्यावर येऊन आदळलं. आणि पूर्वी या देशामध्ये असं होतं की काँग्रेसची एक 15-18-17% मतंही फिक्स असायची आणि त्याच्या पुढचीच मोजायला लागायची, असं जनसंघ आणि भाजपचेच नेते कार्यकर्ते आम्हाला सांगायचे. तो जो अडसर होता तो त्यांनी पुसून टाकला आणि मोठ्या प्रमाणावरती रणनीती आखून लोकांशी थेट संपर्क साधायचा. आणि त्याला प्रसारमाध्यमांचा जो खेळ झाला तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल मी बोलत नाही.
कारण मी काहीही बोललो की केशव उपाध्ये पुन्हा डबल आवाजात बोलतील, तर ते मला नको आहे. फक्त त्यांची जी रणनीती होती, त्यांनी जी स्ट्रॅटजी आखली, आणि त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे केडर होतं, जे काँग्रेसकडे केडर नव्हतं, जे समाजवाद्यांकडे केडर नव्हतं. त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर केडर होतं. त्या केडर उभं केल्याबद्दल त्यांना पूर्णपणे केशव बळीराम हेडगेवार यांना धन्यवाद द्यावा लागेल. ते गेल्या 90 वर्षात उभं केलेलं केडर होतं त्यांचं. ते केडर सगळं पूर्णपणे कामाला लागलं. त्या केडरला दाखवलेलं एक स्वप्न होतं. ते स्वप्न काय होतं ते आपल्याला माहिती आहे. ते मी बोललो की केशव पुन्हा बोलतील म्हणून मी नाव घेत नाही त्या स्वप्नाचं. ते स्वप्न आपण घटकाभर असं धरू की सबका साथ आणि सबका विकासाचं दाखवलं होतं हेडगेवार किंवा गोळवलकर गुरुजींनी. ते या माध्यमातून मोदी हे केवळ प्रतीक म्हणून पुढे आणलं गेलं आणि त्या माध्यमातून ते पूर्ण होईल अशा तऱ्हेचं नॅरेटिव्ह लोकांपर्यंत पोचलं. आणि ते पोचवण्यासाठी जे लोकांच्या हातात स्मार्टफोन आले, त्या स्मार्टफोनचा फार चतुरपणे यशस्वीपणे वापर करून घेतला गेला. मी टी व्हीतल्या चॅनेल्सचं, प्रसारमाध्यमांचं, प्रिंट मीडियाचं काय केलं बी जे पीने याबद्दल एक शब्दही बोलणार नाही, कारण मी त्याचा एक भाग आहे. आणि पण तरीही ते सबका साथ आणि सबका विकास असं म्हणत आहेत. मी फक्त शेवटची गोष्ट सांगतो की समाजातला, देशातला प्रत्येक नागरिक हा आमचा एक अविभाज्य भाग आहे आणि आम्ही संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करत आहोत असं केशवराव आत्ता म्हणाले. मी त्यांना फक्त एवढंच सांगतो की बिहारच्या या निवडणुकीमध्ये त्यांना ज्या काय 122, 123 जागा मिळाल्या त्याच्यामध्ये फक्त 2 मुस्लिम आहेत. आणि उत्तर प्रदेशमध्ये 17 साली त्यांनी सगळं सांगितलं की राहुल गांधींनी काय केलं वगैरे, ते मला संपूर्ण मान्य आहे. मी केशव उपाध्ये यांच्याशी पूर्णपणे त्या बाबतीत सहमत आहे. फक्त त्यांना एकच सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बिहारमध्ये सोडून देऊ आपण, उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम किती टक्के आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपनी उमेदवारी दिली नव्हती. लोकांना हे मान्य झालं. ते निकालांनी स्पष्ट करून दाखवलं की लोकांना हे मान्य आहे. अशीच भूमिका मराठवाडा विद्यापीठ नामांतराला जेव्हा शिवसेनेने म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता तेव्हा शिवसेनेच्या एका नेत्यांनी जाहीरपणे मांडली होती की आम्हाला फक्त हिंदू वोट्स पाहिजे. जे कोण दलित असतील 27-28 त्या काळातली फिगर आहे ही, त्यांचं एकही मत आम्हाला मिळालं नाही तरी चालेल. अशाच प्रकारची भूमिका आहे. आणि ही भूमिका घेऊनसुद्धा जर ते निवडून येत असतील आणि वरती सांगतसुद्धा असतील की सबका साथ आणि सबका विकास आणि या समाजातील शेवटचा घटक आमच्याबरोबर आहे, तर मग काहीच हरकत नाही. फक्त माझं मत एवढंच आहे की त्यांना तसं जर चित्र उभं करायचं असेल तर त्यांना मुस्लिमांवरचे हल्ले, दलितांवरचे हल्ले हे कसे आपले नाही आहेत हे दाखवून द्यावं लागेल. आणि जर प्रत्येक घटक समाजातला त्यांचा असेल तर ते ज्यांची कायम हेटाळणी तुकडे तुकडे गँग म्हणून करतात त्या गँगला सुद्धा त्याने आपल्याबरोबर ठेवायला पाहिजे. अगदी प्रकाशजी, अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप तुम्ही केलेले आहेत. मी 1-1.5 मिनिटं तरी कमीत कमी केशव उपाध्यांना द्यायला हवा या आरोपांचं उत्तर देण्यासाठी, म्हणून मी केशव उपाध्यांकडे जातो. केशवजी, कार्यक्रम संपत आला आहे पण जितक्या थोडक्यात उत्तर देऊ शकाल तेवढं प्लीज. एकदा मी मोठ्या आवाजात, मी अतिशय थोडक्यात उत्तर देतो, अतिशय थोडक्या शब्दात देतो. पुन्हा एकदा असं आहे की आपण आपल्याच भाव विश्वामध्ये त्याने जरूर राहावं. मी पुन्हा एकदा सांगतो की केवळ ती व्यक्ती मुसलमान आहे, ती केवळ ती व्यक्ती ख्रिश्चन आहे, केवळ ती व्यक्ती हिंदू म्हणून त्याला तिकीट दिलं पाहिजे या मताचा भारतीय जनता पार्टी नाही. तर सर्वांना सोबत घेऊन जातो याचाच अर्थ असा आहे. म्हणजे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला 325 जागा मिळतात त्याचाच अर्थ असा असतो की समाजातले सर्व घटक त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख अकोलकर साहेबांनी केला, मग ते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, त्यांनी ती मतं आम्हाला दिली. एक दुसरं त्यातलं असं आहे की सगळ्यात एक महत्त्वाचं की केवळ नुसतं तिकीट देणं म्हणजे विकासाचं नाही, तर ट्रिपल तिलाकचं राजकारण आम्ही करत नाही. एक मोठ्या समाजाला दिलासा देण्याचं, त्यातल्या महिलांना दिलासा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. ज्याचं राजकारण काँग्रेसचं इतर पक्षांनी मतांसाठी केलं ते आम्ही केलं नाही. मला असं वाटतं की प्रोग्रेस आणि विकासाच्या भाषा म्हणजे फक्त नावापुरतं दाखवायचं. 4 मुसलमानांना तिकीट दिलं बरं का, पण बाकी मुस्लिम महिलांवरती इतका अन्याय होतोय त्याच्याबद्दल एक शब्द बोलायचं नाही. ही काँग्रेसची आणि समाजवाद्यांची, ढोंगी समाजवाद्यांची विकासाची कल्पना असू शकते, ती भारतीय जनता पार्टीची नाही. आम्ही खऱ्या अर्थानं त्यांचं अपलिफ्टिंग व्हावं यासाठी प्रयत्न केले समाजातल्या प्रत्येक घटकाचे. आणि म्हणून प्रत्येक समाज भारतीय जनता पार्टीसोबत जोडला गेलाय. तुम्हाला मान्य करा अथवा न करा, पण ही वस्तुस्थिती आहे. बाकी तुमचं विशफुल थिंकिंग, तुम्हाला शुभेच्छा. अगदी केशव उपाध्यायजी, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, भाजप म्हणून तुमचं अभिनंदन, कारण सत्तेत
15 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सी नंतरही नितीश कुमार पुन्हा एकदा येत आहेत आणि भाजप चतुर आहे, धूर्त आहे, हा काही युक्तिवाद असू शकत नाही. शेवटी निवडणूक आहे, बहुमताच्यावर लढवली जाणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे जर तर चतुर असतील, धूर्त असतील तर मग विरोधकांना कोणी सांगितलंय, कोणी थांबवलंय की त्यांनी चतुर होऊ नये, धूर्त होऊ नये. पण तसं होत नाही आणि मग युक्तिवाद वेगवेगळ्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळतात. अखेरीस मतं ही भाजपच्या, जदयूच्या पारड्यात जास्त पडलेली आहेत. सत्ता त्यांच्याकडे वळताना पाहायला मिळते आणि त्यामुळे जो काही जनमताचा कौल आहे तो आपण स्वीकारायला हवा आणि तो विरोधकही स्वीकारतील अशी अपेक्षा करूयात. आणि आज आपण इथेच थांबूयात. सर्व मान्यवर, कुमार केतकर सरांनी आज बराच वेळ आपल्याला दिला, प्रकाश अकोलकर सर, त्याचबरोबर मृणालिनी नानिवडेकर आणि केशव उपाध्येजी, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपली मतं मांडली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बघत राहा साम TV.